काश्मीरी दहशतवाद हा भारत भूमीच्या गळ्यातला फास बनला आहे. काश्मीरमध्ये कधीच शांतता नांदू नये यासाठी काही देशांतर्गत शक्ती आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सतत कार्यरत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासोबतच काश्मीर समस्या आपल्याला आंदण मिळाली. 1948 मध्ये पाकिस्तानी फौजांनी टोळीवाल्यांच्या रूपात सर्वप्रथम काश्मीरवर आक्रमण केलं आणि श्रीनगरपर्यंत मुसंडी मारली. मात्र भारतीय लष्करानं निकरानं लढा देत पाकिस्तानी सैन्याला मागे रेटलं. याच वेळी खरं तर संपूर्ण काश्मीर खोरं आपण ताब्यात घेऊ शकलो असतो. आपली सेना तयार होती. मात्र नेहरूंना संयुक्त राष्ट्राकडे धाव घेण्याची घाई झाली. परिणामी संयुक्त राष्ट्राने युद्धबंदी जाहीर केली आणि पाकिस्तानने काश्मीरचा 1/3 भाग बळकावला. हेच पाक व्याप्त काश्मीर. जम्मू काश्मीर राज्याचे 3 प्रमुख भौगोलिक भाग, जम्मू, काश्मीर खोरं आणि लडाख. यापैकी जम्मू आणि लडाख शांत आहेत, भारतासोबत आहेत. भारत विरोधी कट कारस्थानं होतात ती फक्त काश्मीर खोऱ्यात. एकूण जम्मू काश्मीरच्या तुलनेत काश्मीर खोरं खूप लहान आहे, पण याचं राजकीय वर्चस्व सगळ्या राज्यावर आहे. काश्मीर खोरं सतत अशांत राहणं ही पाकिस्तान आणि आता चीनचीही गरज आहे. संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याच्या आश्वासनांवर पाकिस्तानातली अनेक सरकारं निवडून आली. गरिबी आणि तालिबानचा धोका याचं भांडवल करत अमेरिका, युरोपीय देशांकडून पाकिस्तान प्रचंड मदत मिळवतो आणि त्या पैशातूनच काश्मीरमधला दहशतवाद पोसला जातो. काश्मीर खोऱ्यातले फुटीरतावादीही काही कमी नाही आहेत. सय्यद आदिलशाह गिलानी, अब्दुल गनी लोन, यासिन मलिक, शब्बीर अहमद शाह, आसिया अंद्राबी हे फुटीर नेते या दहशतवाद्यांना उघड मदत करतात. लेखिका अरुंधती रॉयसारखा स्वघोषित विचारवंत वर्गही या फुटीरतावाद्यांचं उघड समर्थन करतो. JNU मध्ये दिलेल्या भारतविरोधी घोषणा, कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्यासारख्या तथाकथित विद्यार्थी नेत्यांची भाषणं यांना राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि अखिलेश यादव अशा नेत्यांनी दिलेलं समर्थन हे पाहता विचार पडतो की सत्तेच्या आणि पैशाच्या हव्यासापायी काही लोक देश विकायला पण मागे फिरणार नाहीत. आणि यातूनच पाकिस्तानी दहशतवादाची मुळं ही किती खोलवर पसरली आहेत याची प्रचिती येते.